हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवरात्रोत्सवाच्या रोजच्या माळेला देवींचं कुठलं रूप आहे, कुठल्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करतो, त्याचबरोबर देवीला कुठला प्रसाद अर्पण करायचा, कुठल्या रंगाची फुलं अर्पण करायची, हे आपण रोज बघत आहोत. तर आता आपण जी माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ती म्हणजे 7व्या माळेची माहिती. 21 ऑक्टोबर देवीची माळ आहे आपली नवरात्रोत्सवाची 7वी आणि आई भगवतीचं रूप आहे मा कालरात्री. तर कालरात्री देवीची पूजा आपण देवीच्या 7व्या माळेला करत असतो. या दिवशी आपण करडा रंग म्हणजे राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करत असतो. करडा रंग हा नवीन सुरुवात आणि विकासाचं प्रतीक आहे. या दिवशी कात्यायनी देवींनी महिषासुराचा अंत केला होता, त्याच्यामुळे हा दिवस नवरात्रोत्सवाचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. सप्तमीचा दिवस आपल्याला म्हणतो. तर नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी दुर्गादेवीचे 7वे रूप कालरात्री देवींची पूजा केली जाते. देवी कालरात्री अर्धनारीश्वर आहेत, शिवतांडव अवस्थेत दिसतात. या दिवशी देवीला गुळ नैवेद्य म्हणून अर्पण करतात आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून देतात. असं केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळतं आणि संकटात असलेल्यांचंही रक्षण होतं. त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला गुळ हा नैवेद्य देवींना अर्पण करायचा आहे. नैवेद्य अगदी साधा आहे, प्रत्येकाच्या घरात हा नैवेद्य असेलच, त्याच्यामुळे गुळ हा नैवेद्य आवर्जून आपण देवीला अर्पण करावा. आणि याच दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगी रंगाचं फूल आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचं आहे. कालरात्री देवींना नारंगी रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे घटाला 7व्या दिवशी आपण झेंडू किंवा नारंगी रंगाचं फूल माळ अर्पण करत असतो आणि देवीलाही आपण झेंडूचं फूल अर्पण करत असतो. या दिवशी झेंडूच्या फुलाला खूप महत्त्व आहे, किंवा मग नारंगी रंगाचं जे कुठलं फूल तुमच्याकडे असेल ते तुम्ही देवीला आवर्जून अर्पण करावं. आता आपण जाणून घेऊया देवीच्या या रूपाची महती काय आहे. या दिवशी कालरात्री देवीचं स्वरूप कसं असतं, देवींची पूजा कशी करायची. तर कालरात्री देवींची पूजा केल्याने, मंत्र त्यांचा म्हटल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. आई कालरात्री सर्व सिद्धीची देवी म्हणून ओळखली जाते, त्याच्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. कालरात्रींची पूजा करणं 7व्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी कालरात्री गडद अंधारासारखा गडद रंग धारण केला आहे, त्याच्यामुळे या दिवशी आपण करडा रंग धारण करत असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर 3 डोळे आहेत. या दिवशींच्या कालरात्री या शंकराचं स्वरूप आहे, तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल. त्याचप्रमाणे विखुरलेल्या केसांनी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लोखंडी काटा घेतलेला आहे. तिसरा हात अभय मुद्रेत आणि चौथा हात वर मुद्रामध्ये आहे. कालरात्री देवी गर्दभारावर स्वार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार देवींच्या या रूपाची साधना करणाऱ्या साधकांच्या जीवनात शत्रू कधीही जवळ येत नाही. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला शत्रूचा त्रास आहे, शेजारपाजाऱ्यांचा त्रास आहे किंवा वाईट वादा आहे, जेव्हा कुणालाही तुम्हाला असं वाटत असेल तर आजच्या दिवशी कालरात्री देवीची पूजा नक्की करावी. तर कालरात्री देवींची पूजा कशी करायची, तर नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री देवींची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करून एका पाटावर लाल यंत्र अंथरावे. त्याच्यावर कालरात्री देवींचा फोटो ठेवावा किंवा कालरात्री यंत्राचा फोटो, त्यावर शिवपिंड आणि देवीजवळ अखंड दिवा तर आपला आहेच. त्यानंतर फोटोसमोर आपल्याला फुलं, अक्षता, फळं नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. कालरात्री देवींच्या उपासनेमध्ये त्यांच्या दिव्य मंत्राचाही जाप करावा. कालरात्री देवींचा मंत्र पुढील प्रमाणे आहे: ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचराय ओम कालरात्री देव्यै नमः. आणि त्याच्यानंतर आईंची आरती करावी आणि प्रसाद म्हणून गुळाचा नैवेद्य आवर्जून वाटप करावा. या दिवशी गुळ नैवेद्य म्हणून वाटप केल्याने शत्रूंचा विनाश होतो, आपल्यावरती शत्रूंचं जे संकट असतं ते नाहीच होतं. आता आपण काही युद्धकाळात राहत नाही की आपल्याला शत्रूसोबत युद्ध करायचं आहे, पण आपल्या या आजच्या कलयुगात शत्रू हा कुठल्याही रूपात आहे. म्हणजे कुणाची वाईट नजर असेल, व्यवसायात आपण असो किंवा शेजारपाजारी असो, कोणीतरी आपल्याला वाईट नजर लावून जातं तर ते सुद्धा शत्रूबरोबरच आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची वाईट बाधा आपल्यावर नसावी म्हणून गुळाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा आणि तो वाटपसुद्धा करावा. असं मानलं जातं नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री देवींची पूजा केल्याने देवीच्या कृपेने साधकाला इच्छित सिद्धी प्राप्ती होते आणि जीवनाशी संबंधित
शत्रूंची भीती नष्ट होते. कालरात्री देवींची साधना करणाऱ्या साधकाच्या केसालासुद्धा शत्रूचा धक्कासुद्धा लावू शकत नाही. ज्या लोकांना नेहमी अकाली मृत्यूची भीती वाटते त्यांनी अवश्य कालरात्री देवींची पूजा करावी. तर सप्तमीचा दिवस नवरात्रीचा खूप महत्त्वाचा आहे. तर या दिवशी कालरात्री देवींची उपासना करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. वर्षातनं एकचदा येतो, त्याच्यामुळे या दिवसाचं महत्त्व जाणून घ्या आणि यथासांग पूजा करा. कालरात्री देवींची उपासना करा. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठाचं सुद्धा पठण करा. या दिवशी कात्यायनी देवींनी महिषासुरांचा राक्षसाचा अंत केला होता. तर या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने खूप फलप्राप्ती आपल्याला होते. त्याच्यामुळे दुर्गा सप्तशती देवीचं पठण करा. दुर्गा चालिसासुद्धा तुम्हाला वाचता येत असेल तर वाचा. आणि तुम्हाला दुर्गा सप्तशती देवीचं पठण करता येत नसेल, पाठाचं पठण करता येत नसेल, तर आता यूट्यूबवर आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे जे यूट्यूब चॅनल आहेत, श्री गुरुपीठ चॅनल आणि दिंडोरी प्रणित सेवा मार्ग, तर या चॅनलवरती देवीचा पाठ वेळोवेळी लाईव्ह होत असतो. तर तुम्ही त्याचं श्रवण केलं तरीही चालेल. किंवा ज्या कुठल्या आपल्या भगिनी आहेत ज्यांना मासिक धर्म येतो किंवा अचानक सुतक होतं आहे, तर पाठात खंड पडू देऊ नका. तुम्ही श्रवण केलं तरीही अतिउत्तम. त्याच्यामुळे आपल्या सेवेत खंडही पडत नाही आणि आपली सेवा सुद्धा अखंड चालू राहते. त्याच्यामुळे या गोष्टींची सुद्धा प्रत्येकाने काळजी घ्यावी. आणि आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत, तर प्रत्येकाने देवीची उपासना करा. आणि परत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.